नमस्कार, म्युझिक ट्रॅकमध्ये मी मधुरा आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. म्युझिक ट्रॅक या आमच्या कार्यक्रमातून संगीत दिग्दर्शनातील प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आम्ही गेले काही दिवस करत आहोत आणि त्यासाठी अनेक संगीतकारांचा, संगीत प्रेमींचा दुवा आम्हाला मिळतोय. आणि आज आपल्या कार्यक्रमातून आपल्या भेटीला आलेले आहेत एक ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि तरीही जवादिल म्युझिक अरेंजर आप्पा वढावकर. आप्पा गेली 30-40 वर्ष संगीत क्षेत्रात काम करतायत. मराठीतील जुन्या जाणत्या संगीतकारांपासून ते आत्ताच्या संगीतकारांपर्यंत अनेक जणांबरोबर त्यांनी काम केलंय आणि त्यांच्या संगीताला स्वरसाज चढवलाय. आप्पा एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व, अनेक वाद्यांची जाण असलेले असे हे आप्पा. आम्हाला अभिमान वाटतो सांगायला की हे आमच्याही कार्यक्रमाचे अरेंजर आहेत. त्यांना जनरली कॅमेराच्या मागेच राहायला आवडतं, पण तरी सुद्धा खास रसिकांसाठी आम्ही त्यांना तुमच्या समोर आणलंय. स्वागत करूया ज्येष्ठ अरेंजर आप्पा वढावकर यांचं. आप्पा नमस्कार. नमस्कार. खरं तर म्युझिक ट्रॅक हा कार्यक्रम तुमच्यासाठी घरासारखाच आहे, तुमचाच आहे, पण तरीही एक फॉर्मली स्वागत. अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो, तोच तुम्हाला मला विचारावंसं वाटतो की अरेंजरचं नक्की काय काम असतं किंवा अरेंजर म्हणजे काय, तुम्ही त्यांना काय सांगाल? म्युझिक अरेंजर म्हणजे इंटिरियर डेकोरेटर. हां हां. म्हणजे कसं की समजा तू एक नवीन फ्लॅट घेतलायस, तो रिकामा आहे, पण त्या फ्लॅटच्या रचनेप्रमाणे कुठली वस्तू घ्यायची, ती कुठे ठेवायची जेणेकरून तुझा फ्लॅट तो अजून चांगला दिसेल, सुंदर दिसेल. तसंच म्युझिक डायरेक्टरने जी मला चाल दिलेली असते ती अजून कशी सजवता येईल, योग्य ती वाद्य त्याच्यात योग्य ठिकाणी वापरून ती अजून कशी चांगली लोकांना आवडेल ती चाल, हे म्हणजे अरेंजरचं काम. पण त्याच्या मागे एक बराच मोठा अभ्यास डेफिनेटली असावा लागेल, साधना असायला लागेल. नक्कीच असावं. पण म्हणजे असं होतं का तुमच्या बाबतीत की तुमचा अनेक वाद्यांचाही अभ्यास आहे त्यामुळे की चाल ऐकल्यानंतर आपोआप वाद्य कानात वाजायला लागतात, असं काही होतं? हो, ते काव्य कुठलं आहे, काय मूडचं आहे, हे सगळं ऐकून मग ती वाद्य ठरवायला लागतात. ऍक्च्युली कुठल्याही गाण्याला कुठलंही वाद्य घेतलं ते मिसप्लेस्ड होईल. आणि वाद्य घेताना जी वाद्य आपण, खूप लोक मला विचारतात की सगळ्या वाद्यांची तुम्हाला माहिती हवी का, तर तसं नसतं ते. कारण सगळ्या वाद्यांची माहिती असणं तसं शक्य नाही ना. पण निदान मी जी वाद्य माझ्या रेकॉर्डिंग मध्ये वापरणार आहे त्याची तरी माहिती हवी. आप्पा, आम्हाला आता क्युरिओसिटी इतकी वाढली आहे की तुमचं एखादं गाणं ऐकण्याची. तर आता काय ऐकवताय? विकास भाटवडेकर नावाचा माझा मित्र आहे, त्यांनी कंपोज केलेलं आणि नितीन आखवेनी लिहिलेलं गाणं एक ऐकवतो. कोण गाणार आहे? सोनाली कर्णिक. वा सोनाली, थँक्यू व्हेरी मच.
आप्पा, म्युझिक अरेंजरला एक अत्यंत सतत अभ्यासपूर्ण राहण्याची गरज असेल मला वाटतं. संगीताचा बरोबर अपडेटेड राहायला लागत असेल किंवा संगीताचा अभ्यास करायला लागत असेल, इंडियन क्लासिकल दोन्ही पद्धतींचा, वाद्यांचा वेगवेगळ्या. पण ह्या सगळ्यामध्ये प्रत्येक, मला असं वाटतं वाटेवरती तुम्हाला प्रत्येक वळणावरती वेगवेगळे गुरु मिळाले असतील. त्या तुमच्या गुरूंविषयी थोडंसं सांगा. बेसिक मी शिकलो माझ्या वडिलांकडेच. अप्रतिम हार्मोनियम वाजवायचे ते, आणि प्रभातमध्ये होते ते. केशवराव भोळ्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलंय किंवा वसंत देसाईंच्या हाताखाली काम केलंय. तिकडे प्राथमिक मी हार्मोनियमशी शिकलो. नंतर ते मला प्रभाकर पंडित, ज्यांना आम्ही मास्तर म्हणायचो, त्यांच्याकडे मी जवळजवळ 7-8 वर्ष व्हायोलिन शिकलो. आणि तिकडे असा फायदा झाला की जेव्हा ते शिकवायचे ते इतर जे विद्यार्थी असायचे त्यांच्या पुढे वह्या असायच्या, आणि मग त्याचं भूपची पहिली तान दुसरी तान ती ते त्याच्यात बघून वाजवायची. पण ते माझी नजर थोडीशी कमी असल्यामुळे, दिसायला कमी होते, तर मला ते दिसायचे नाही. ते मला ते सगळं पाठ करायला लागायचं. आणि एक्झॅगरेशन नाही, पण त्या काळात कोर्स प्रमाणे जवळजवळ 40 राग आणि प्रत्येक रागाचे जवळजवळ 20 ताना, अशा जवळजवळ 800 ताना माझ्या पाठ होत्या तेव्हा. आणि मग मास्तर एक गंमत म्हणून परीक्षा घ्यायची माझी. अरे बाबा, मधुवंती मधल्या अंतऱ्याची 4थी तान वाजव. अरे बापरे. मध्येच ह्याची जरा अस्तय वाजव, असं काय. आणि तेव्हापासून ती पाठांतराची सवय लागली, ती डोक्यात बसली. आणि ती पुढे मला मग ऑर्केस्ट्राचं काम करताना किंवा हे करताना ती गाणी आपोआप बसत गेली, ती पाठ होत गेली म्हणजे. आणि त्यामुळे मला वही पुस्तकं लागत नाहीत काय नोटेशन बघायला वगैरे. क्या बात आहे. आणि आप्पा, तुम्ही बराच काळ वसंत देसाईंबरोबर होतात, तर तो सगळा माहोल आणि त्याही विषयी आम्हाला ऐकायचं थोडंसं. खरं म्हणजे माझी करिअरची सुरुवात तिकडनं झाली असं सांगायला. जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो रुईया कॉलेजमधून, तर नंतर वसंत देसाईंकडे त्यांच्या संचामध्ये जाण्याचा योग आला. तिकडे काय वाजवायचा तुम्ही? हार्मोनियमच वाजवायचो. शासनाचा उपक्रम होता एकसूर एकताल नावाचा. म्हणजे मास सिंगिंग. आम्ही गावोगाव जाऊन ते गाणी शिकवायचो, पाठ्यपुस्तकातली आहेत किंवा कुठली सोप्या चाली. म्हणजे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या एका गाण्याची चाल असेल ती सगळीकडे सेम गायली जावी, हा उद्देश होता. राष्ट्रगीत आहे, देशभक्तीपर गीत ही शिकवायची. त्या उपक्रमामध्ये मी सामील झालो आणि तिकडे हळूहळू ओळखी होत गेल्या. आणि वसंत देसाईंचे अरेंजर जे होते, सभ्याश्चन नावाचे, ते यायचे तिकडे. हा माणूस कानाला पेन्सिल लावून काहीतरी नंतर ते लिहायचं चाल ऐकून. तिथपासून जरा थोडं उत्सुकता वाढली की काय आहे अरेंजमेंट वगैरे, आणि त्यात मग थोडासा अभ्यास करत गेलो. अरे वा. आप्पा, तुमचं पुढचं गाणं आम्हाला ऐकायचं आहे, पण त्याआधी तुम्ही आतापर्यंत मी मगाशी म्हटलं तसं 30-40 वर्ष काम केलंय. अनेक जणांशी तुमचे ऋणानुबंध आहेत आणि अनेक जणांना तुमच्याविषयी विशेष प्रेम आहे, पण त्यांना त्यांच्या भावनाही तुमच्याविषयीच्या व्यक्त करायच्या आहेत. आता ते तर इथे उपस्थित राहू शकत नाहीत, पण त्यांची एव्ही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. अप्पा म्हणतो आम्ही याला, उज्ज्वल याचे नाव, निजगृही हा क्वचित सापडे, स्टुडिओ याचा गाव. निजगृही हा क्वचित सापडे, स्टुडिओ याचा गाव. देशी विदेशी संगीताचे मर्म नीट जाणतो. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट. देशी विदेशी संगीताचे मर्म नीट जाणतो. वाद्यस्वरांनी हा गाण्याचे चेहरे रंगवितो. वाद्यस्वरांनी हा गाण्यांचे चेहरे रंगवितो. मैफिलीला तर हवीच याच्या कीबोर्डाची साथ. मैफिलीला तर हवीच याच्या कीबोर्डाची साथ. अप्पा मागे बसता होतो गाणारा बिंदास्त. उज्ज्वल करुणी कारकीर्दही साठी गाठली याने. उज्ज्वल करुणी कारकीर्दही साठी गाठली याने. याचा चेहरा हसत राहावा, कृपा करावी प्रभूने. हो अप्पा, कसं वाटतं हे ऐकून तुम्हाला? मी जवळजवळ 35 वर्ष काम करतो त्यांच्याकडे. त्यांचे जवळजवळ 50 अल्बम तरी केले असतील मी. आणि आता त्यांनी जी कविता वाचली, त्या कृतज्ञतेच्या सरी नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे, आणि त्या पुस्तकामध्ये माझं एक पान आहे, याचा मला खूप आनंद होतो. क्या बात आहे. आता अर्थातच एक गाणं कुठलं ऐकवत आहे? एक माझा मित्र आहे प्रदीप साठे, अमेरिकेला असतो. त्यांनी कंपोज केलेलं आणि विद्या वैद्य यांचं गाणं आहे ते लिहिलेलं.
ते गाणं आपण ऐकूया आता, नचिकेत देसाई कडून. नचिकेत देसाई गात आहेत. जरूर. घन झर झर मन भरून आले आले, घन झर झर मन भरून आले. अवखळ वाऱ्यासवे निखळ जळ झऱ्यासवे, गिरीवर उतरून आले 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 आले. घन झर झर मन भरून आले आले, घन झर झर मन भरून आले. घन वसुंदरा रमता, धुंदनाद मनी घुमता, निर्झर मन होनिया धरती संगनाले, धरती संगनाले. घन झर झर मन भरून आले आले, घन झर झर मन भरून, घन झर झर मन भरून, घन झर झर मन भरून आले. आप्पा, तुम्ही एक म्युझिक अरेंजर म्हणून आतापर्यंत त्या भूमिकेत होतात, पण आज इथे या खुर्चीवर बसून कसं वाटतंय? थोडंसं अवघड वाटतंय. ऑकवर्ड होते जरा. ऑकवर्ड म्हणजे खूपच. एक मला सांगायचं आहे की हा म्युझिक डायरेक्टरचा कार्यक्रम आहे आणि आपल्या निर्मात्या माधवी कुलकर्णींना मी आता धन्यवाद देतो की त्यांनी म्युझिक अरेंजरला इथे बोलून त्याच्यावरती कार्यक्रम केला आहे आणि त्यामुळे तो एक आनंद जास्ती चांगला आहे. आणि माझ्या काही भावना आहेत, काही शिकलोय मी ह्याच्यातून, माझ्या वाटचालीतून, ते मला सांगायला मिळतंय, ह्याचा खूप आनंद. अजून एक तुमचं वैशिष्ट्य मला सगळ्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या आमच्या वादकांना सूचना देत असता वरनं स्टुडिओमधून, तेव्हा मी पाहिलं की अक्षरशः इतकासा फरक झाला तरी तबला लावत असताना म्हणा किंवा श्रुतींमधला जरी बदल असेल किंवा चूक असेल तर तुम्ही ती टिपता, जी आम्हाला कधीच कानांना जाणवलेली नसते. तर हे देवदत्त आहे का या व्यवसायासाठी हे रियाजाने कमवलेलं आहे? नाही, एक्सपिरियन्सचा भाग आहे. एकतर जिथे करेक्ट नसेल तिकडे सांगायला पाहिजे. आणि माझं असं आहे की मी सांगताना माझ्या वादकांचा कुठे अपमान व्हायला नाही पाहिजे. बरोबर आहे. त्याला गोडीने वेगळ्याच गोष्टीने आमचे काही शब्द आहेत ठरलेले, ते XYZ लोकांना समजत नाहीत. त्या शब्दामध्ये सांगितलं का ते बरोबर समजतं. तुमच्या सहवासामध्ये या सगळ्याच संगीताचा अभ्यास करणाऱ्या, रियाज करणाऱ्या गायकांना, म्युझिक डिरेक्टर्सला, वादकांना इतकं शिकायला मिळतं. सतत तुमच्या बारीक बारीक गोष्टीतून सुद्धा आम्हाला काय काय कधी कधी अरे एनलाइटन होतो आम्ही. असे काही गायकही आहेत ज्यांना अशा काही भावना तुमच्याविषयी आहेत आणि त्यांना सगळ्यांना इथे उपस्थित राहणं शक्य नाहीये, पण त्यातलीच एक गायिका जिच्याबरोबर तुम्ही खूप काम केलंय, तिला आपल्या भावना मांडायच्या आहेत. कोण आहे ते? सरप्राईज. गेली 30-35 वर्ष माझी आणि आप्पांची ओळख आहे आणि ह्या इतक्या मोठ्या काळात त्यांनी माझ्या असंख्य सीडीजना अरेंजमेंट केलेली आहे आणि अनेक कार्यक्रमांसाठी पेटीवर साथ केलेली आहे. जर रेकॉर्डिंगच्या संदर्भात बोलायचं झालं तर अख्खी बहिणाबाई 2 पार्ट्समध्ये जेव्हा त्याची सीडी निघाली, 2 सीडीज निघाल्या बहिणाबाईंच्या गाण्यांच्या, 16 गाण्यांच्या, त्या 16ही गाण्यांची अरेंजमेंट त्यांनी अतिशय छान केलेली आहे. रेकॉर्डिंगला जेव्हा आम्ही जातो तेव्हा त्याचे 2 गुण मात्र घेण्यासारखे आहेत की तो अतिशय पंक्च्युअल आहे. त्यांनी जर शब्द दिला दुसऱ्याला की मी ही 4-5 दिवसात सीडी करून देतो, तर 5व्या दिवशी ती म्हणजे मास्टर सीडी ती असतेच त्याच्याकडे तयार असते. आणि तसंच कितीही आर्टिस्ट छोटा असू दे, वयाने छोटा असू दे किंवा अति मोठा असू दे, त्या सगळ्यांबरोबर त्याचं खूप चांगलं जमतं, चांगलं मिक्सअप होतो. अशा आप्पाला अजूनही पुष्कळ अशा त्याच्या अरेंजमेंट त्याच्या हातून होत, अनेक उत्तम उत्तम गाणी तो लोकांना देव अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि आरोग्यपूर्ण त्याचं आयुष्य जाऊ दे अशा शुभेच्छा देते.
बात आहे. क्या बात है. आता काय उत्तर आहे, आता मी अरेतुरेच म्हणतो, माझ्यापेक्षा लहान आहेत ते लोक. उत्तरा आहे, रवी साठे आहे किंवा सुरेश वाडकर यांच्याबरोबर मी अनेक वर्ष वाजवले म्हणजे. आणि सुरेल माणसं आहेत खरी म्हणजे. आणि त्यांच्या सुरेलपणामुळे पण माझ्यात मध्ये सुरेलपणा आलेला आहे. क्या बात आहे. हा तुमचा मोठेपणा आहे नाही, असं असं नाही. खूप छान म्हणजे जो गातो त्याचा आतमध्ये जो बसलाय रेकॉर्डिंग करून घेणारा, त्याच्यावरती पहिला विश्वास पाहिजे. आप्पा, तुमच्याकडनं हे सगळं ऐकायला तर आम्हाला खूपच आनंद मिळतोय, पण तुमची गाणीही ऐकायची आहेत. तर आता काय ऐकत आहे? एक आमचा मित्र आहे मिलिंद करमरकर, त्यांनीच लिहिलेलं, त्यांनीच संगीत केलेलं एक गाणं पण आहे. अरे वा, कोण गात आहे? मिलिंद आणि माधुरी. ह्या गाण्याच्या वेळी आप्पाने एक सुखद धक्का दिला होता आम्हाला. तिन्ही वेगवेगळे हे आहेत त्याचे सरगम, ते त्यांनी स्वतः म्हटलेले आहेत. आप्पा, सह्याद्रीवर ज्याचे तांडव बघुनी मोगल थरथरला, तो शिव शंभू शिवाई कृपे माझ्यावरती अवतरला. तो शिव शंभू शिवाई कृपे शिवनेरीवर अवतरला. शिवजन्माची वास्तु भीतर माझ्या हृदयाचे स्थान, माझ्यावर अवतार घेऊनी करी माझाची सन्मान. बघता शिवकुंज मंदिरी हे शिल्प जिजाऊ शिवबाचे, सजीव करी डोळ्या पुढती सोनेरी क्षण इतिहासाचे. पूर्वेसी नारायण माझा हरिश्चंद्र उत्तरी बसे, दक्षिणी ढाक राजमाची गोरक्ष सिद्ध मच्छिंद्र बसे, पश्चिमेसी हडसर चावंड जीवधन भैरव मित्र असे, शिवबाच्या विजयाच्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकत असे. सह्याद्रीवर ज्याचे तांडव अप्रतिम शब्द, चाल आणि अरेंजमेंट म्हणजे अक्षरशः अंगावर काटे येत होते. थँक्यू मिलिंद आणि माधुरी, तुम्हाला दोघांना. आणि आप्पा, क्या बात आहे. आप्पा, इतक्या वर्षात तुम्ही असंख्य संगीतकारांबरोबर काम केलं असेल, अगदी जुन्या जाणत्यांपासून ते नवीन सुद्धा. पण असे कुठले संगीतकार आहेत की ज्यांच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळालं काम करता करता? असे काही अनुभव किंवा मी असे काही म्हणेन किस्से की आहेत का? सगळेच. पण जुन्यांमध्ये जर सांगितलं तर 2-4 लोकांचं, एक तर प्रभाकर पंडित माझे गुरु, त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. देव काकांचं मी सांगितलं मगाशी की त्यांनी मला सवय लावली की अरेंजमेंट करताना स्क्रिप्ट घ्यावं नेहमी, किंवा ते अख्खं गाणं त्या म्युझिक डायरेक्टर ट्रॅक ह्याच्यावरती रेकॉर्ड करून तुझ्याकडे घे, म्हणजे तुला ते अरेंज करताना त्याचा उपयोग होईल. ते अशाच तुमच्याशी खूप गप्पा मारायच्यात, पण अजून एखादं गाणं ऐकवा ना आम्हाला. एक गाणं परत प्रदीप साठेचं, आणि कवी आहेत दिलीप चित्रे, वा मोठा कवी, वा. आणि ते माधुरी गायला तर माधुरी जरूर. करमरकर. पहा चालला चालला हुळा आषाढ श्रावण, मन धिंगलेले जाई.
तुम्ही इतके वर्ष काम करत असताना अनेक जणांना घडवलेत, अनेक वादकांना अक्षरशः हाताला धरून मोठं केलेत असं म्हणायलाही हरकत आहे आणि आज तुमच्यामुळे अनेक वादक उभे आहेत असं म्हणूया. ह्यातलाच सत्तू, म्हणजे हे सगळेच वादक त्यातलेच आहेत. सत्तूही आज आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि तोही आता तुमच्या वाटेवर चाललाय, तर त्याला तुमच्याविषयी काय भावना आहेत ते ऐकूया. आप्पा वडवकर हे आमच्या पिढीतल्या कलाकारांसाठी इन्स्पिरेशन राहिले आहेत कायमच. स्टेजवरती वाजवत असताना एखाद्या गायकाला तो अंतरा उचलण्यासाठी इतका परफेक्ट ब्रिज ते देतात की आप्पा वडवकर साथीला असल्यानंतर त्याची रंगत त्या गाण्याची अधिक वाढते. देवकाकांचं जसं शब्दप्रधान गायकी आहे तसं आप्पा वडवकरांच्या बाबतीत म्हणावं लागेल की त्यांचं अरेंजमेंट हे शब्दप्रधान अरेंजमेंट असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही कलाकारासाठी टीव्हीवरती त्यांचं रेकॉर्डिंग किंवा काही बघितल्यानंतर ताबडतोब त्याची पोचपावती ते फोन करून त्या माणसाला ॲप्रिशिएट करून देत असतात. इतकी वर्ष काम करून इतकी जबरदस्त कारकीर्द झालेली असताना अलीकडच्या गाण्यांमध्ये काहीच मजा नाही असं त्यांना आरामात म्हणता येईल. पण संगीत ज्याप्रमाणे बदलतंय, रेकॉर्डिंग टेक्निक ज्याप्रमाणे बदलतंय, त्याला पूर्णपणे मॅच करून या वयात सुद्धा ते काम करतायत. त्यांचं जे नाव आहे ते त्यांनी खऱ्या अर्थाने उज्ज्वल केलेलं आहे आणि किमान अजून 100 वर्ष तरी त्या माणसाने असंच अरेंजमेंट करत राहावं एवढीच इच्छा. वा सत्तू, फारच गोड बोललायस. क्या बात आहे. आमच्या अशाच शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत. एक्झॅगरेशन आहे थोडंसं, हे उलट आहे ऍक्च्युली. काय हा बरोबर वाजवायला असलं का मला इतका कॉम्प्लेक्स येतो ना खरं. नाही पण अप्रतिम वाजवतात हल्लीचे बरं. क्या बात. आप्पा, खरं तर या गप्पा संपू नयेत असं मला वाटतंय. तुमच्याकडनं इतकं ऐकायला मजा येते आणि आम्हाला सगळ्यांनाच इतकं शिकायला मिळतंय. आम्हाला नेहमीच तुमच्या सहवासात, आपल्या गप्पांमध्ये आनंद मिळत असतो आणि बरंच ज्ञानही मिळत असतं. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि आता एपिसोडच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत, तर सांगता करताना काय ऐकत. ऋतू हिरवा नावाची सीडी केली मी. श्रीधर फडकेचं म्युझिक, आशाबाईंचा आवाज. अप्रतिम चाली गेले श्रीधरनी, अप्रतिम. आणि आशाबाईंनी पण तेवढ्याच अप्रतिम गायल्या. आणि ह्या निमित्ताने मला शामराव कांबळेंचा, जे ग्रेट अरेंजर, त्यांच्याबरोबर काही दिवस त्यांचा सहवास मिळाला. त्यांचं अरेंज करायची स्टाईल मला मिळाली. त्यांनी ह्यातली 4 गाणी मी केले. 4 गाणी शामरावांचं अरेंजमेंट आहे, पण ती कंडक्ट करायला मिळाली आम्हाला, मला आणि सुराज साठे. आम्ही दोघे एकत्र काम करतो, सुराज साठे आणि मी. आणि त्यातले गाणं पण ऐकूया, शांताबाईंनी लिहिलेलं आहे, माधुरी गाईल. जरूर.